रामराम मंडळी, मी आपला मराठी मुलगा सचिन. आज आपण आलो आहोत एका आगळ्या वेगळ्या घरी, कास्य मसाज घर. कास्य मसाज घर हे आहे गोरेगाव येथे NNP कॉलनीमध्ये. ही संकल्पना आहे जान्हवीताई यांची. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही संकल्पना नक्की काय आहे. नमस्कार जान्हवीताई. मस्त. तर जान्हवीताई, कशा आहात तुम्ही? मस्त. अच्छा. तर ताई, मला समजेल का की कास्य मसाज पद्धत म्हणजे नक्की काय आहे? ही जुनीच पद्धत आहे आपली. पौराणिक काशीची वाटी असायची, ते आपण पायाने आजी आजोबा वगैरे पण जो पुराण काळापासून घासत आलो, तीच आधुनिक पद्धतीने मशीनद्वारे आपण घासतो. अच्छा. पण यामध्ये म्हणजे असं काय वेगळं आणि नवीन आलं आहे? कास्य मसाज वाटीने जेव्हा घासायचे तेव्हा हात वगैरे दुखायचे, त्रास व्हायचा, कोणाची तरी मदत कधी घ्यावी लागायची. अच्छा. याच्यामध्ये कोणाची मदत न घेता आपण नुसतं खुर्चीवर बसून त्याच्यावर पाय ठेवले, मशीन ऑटोमॅटिक फिरते. अच्छा. त्याच्यामुळे तो मसाज पूर्णपणे होतो. पण या कास्य मसाज करण्यामागे म्हणजे तुमचा हेतू काय होता? म्हणजे कशातनं तुम्हाला जाणवलं की हे करणं खूप गरजेचं आहे? ऍक्च्युली मला आधी पायाचा त्रास होता. अच्छा. त्यावेळी मी स्वतः ही थेरपी घेतली होती 3 महिने. ओके. त्या 3 महिन्यातून मला खूप फरक पडला. त्याच्यामुळे मला वाटलं की ही थेरपी आपण सुरू करावी. अच्छा, म्हणजे लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवावी असं वाटलं. ओके. कारण ह्यातला रिझल्ट मी स्वतः घेतलेला आहे. अच्छा, म्हणजे किती स्वतः तुम्ही रिझल्ट घेऊन त्याचे फायदे काय आहेत हे आता लोकांना पटवून देत आहात. हो. ओके. ताई, हा तुमच्या गुडघेदुखीचा त्रास यातनं खूप कमी झाला. हो. खूप म्हणजे काहीसा नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झाला. तर मला जाणून घ्यायचं आहे की हे तुम्ही जे कास्य मसाज घर जे चालू केले आहे ते कधी, किती दिवस झाले किंवा किती महिने झाले हे चालू झाले? मागच्या 1 वर्षापासून. अच्छा, मागच्या 1 वर्षापासून तुमचं हे ती संकल्पना ती कंटिन्यू तुम्ही करणार आणि लोकांना रिझल्ट रिझल्ट चांगला देत मिळत आहे. ओके. तर ताई, मला सांगाल का किंवा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगाल का हे कास्य मसाज का करावं? कास्य मसाज थेरपीने आपल्या आधुनिक आयुर्वेदिकांप्रमाणे वात, पित्त, कफ हे 3च दोष असतात. अच्छा. या 3 दोषावर 3 प्रकारचे तेल येतात अच्छा. आणि त्याच्यावर ॲक्युपंक्चर पॉइंट आहेत. अच्छा. त्या प्रेशरने हे एवढे सगळ्या आजारात फरक पडतो. अच्छा, म्हणजे कान, नाक, डोळे, हृदय, पोट म्हणजे आपले सगळे म्हणजे बॉडीतले जेवढे आपले अवयव आहेत ते पायाच्या तळव्यावर पॉइंट. त्यांचे पॉइंट्स पाया तळव्यावर आहेत आणि ते ऍक्टिव्हेट केले की आपलं हे ऑर्गन्स ऍक्टिव्हेट होतात. तर ताई, मला ह्या मशीनची प्रोसेस जरा समजावून सांगाल का कसं असतं ते? चला. मशीन आहे आपली. अच्छा. ही ते थाली जी आहे ती कासाची आहे. ओके. आणि हे कॉपरचे ॲक्युप्रेशर पॉइंट आहेत. अच्छा. याच्यावर इथे खुर्ची असते, खुर्चीत बसायचं. हे पोटरीनं ॲक्युप्रेशर करतं. अच्छा. अच्छा. आणि पाय ह्याच्यावर ठेवायचे असतात. आधीची जी मशीन होती त्याच्यावर फक्त 2च प्रकारची असायची, 5 मिनिटं या साईडने, 5 मिनिटं त्या साईडने. पण ही आधुनिक मशीन आहे. याच्यामध्ये 8 प्रकारचे ॲक्युप्रेशर उलटी सुलटी फिरते. अच्छा, म्हणजे 8 प्रकारे ते वर्क करते. ओके. आणि जसं वात, पित्त, कफ असेल त्या दोषाप्रमाणे आपण ऑइल वापरतो. अच्छा, म्हणजे प्रत्येक आजारासाठी वेगवेगळं ऑइल आहे. आणि ज्यांचे जास्त पाय दुखत असेल त्यांच्यासाठी पेन ऑइल पण आहे. पेन ऑइल देखील आहे. तर पेन ऑइलच्या उपयोगाने तुम्ही तुमचा मसाज करून तुम्ही तुमची दुखणी थांबवू शकता. इनफॅक्ट ते नाहीसे करू शकता. तर जान्हवीताई, मी पाहत आहे की कास्य मसाज बरोबर हे देखील काहीतरी आहे. हे नक्की काय आहे हे मला कळेल का? हे मोदी केअर कंपनीचे प्रोडक्ट आहेत. अच्छा. मोदी केअर कंपनीची मी फ्रँचायझी घेतलेली आहे. ओके. आणि ही मोदी केअरची फ्रँचायझी तुम्ही किती दिवस झाले घेतली आहे? 7 वर्ष झाली. आणि 7 वर्षाच मोदी केअरचे वेलचे प्रोडक्ट सुद्धा आहेत. ते किती चांगले वर्क करतात. त्याच्याबरोबर हे सपोर्टला असलं म्हणून चांगलं असेल होईल म्हणून मी याच्याबरोबर. म्हणजे मोदी केअर बरोबर तुम्ही ही देखील एक संकल्पना लोकांना पोहोचत आहात. मी हेल्थवर काम करतो. तर मंडळी, तुम्ही गोरेगाव येथील NNP कॉलनीजवळ राहत असाल तर जान्हवीताईंच्या कास्य मसाज घराला नक्की भेट द्या आणि आपलं आयुर्वेदिक संकल्पना वापरून रोगमुक्त आयुष्य जगा. आणि त्याच्या अधिक माहितीसाठी मी त्यांचा नंबर इथे टेक्स्ट केला आहे. त्यातून त्यांना संपर्क साधून तुम्ही त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता. धन्यवाद ताई. धन्यवाद. गड्या
साथी परवा